नमस्कार. सावी जो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळी फराळासाठी अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात दही सोडा न वापरता खुसखुशीत भरपूर सारे पडदे लेअर सुटलेली रसरशीत बालुशाही कशी करायची हे बघतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही कुठल्याही पद्धतीने मोजमाप केलं तरीसुद्धा तुमची बालुशाही अशी मस्त रसरशीत आणि टेस्टीच बनेल ही माझी गॅरंटी आहे. ही खुसखुशीत बालुशाही बनवताना मी खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स देखील दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण बालुशाहीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मैदा अजून मी चाळून घेतला नाही, कारण पुढे आपण वाटीने सुद्धा मैदा मोजून घेणार आहोत, तर नंतर आपण हा मैदा चाळूयात. तर अर्धा किलो मैद्यासाठी आपण अर्धा किलो साखर वापरायची आहे, म्हणजे साखरेचं वजनी प्रमाणसुद्धा 500 ग्राम इतकंच आहे आणि वाटीने सुद्धा पुढे मी साखर तुम्हाला मोजून दाखवते. आता अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला 100 ग्राम साजूक तूप वापरायचं आहे. तूप वाटीने मोजलं तर एक वाटीला अगदी थोडंसं कमी तूप आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही यावरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून ही रेसिपी बनवू शकता. मी गॅरंटी देते की तुमची बालुशाही अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्टच बनेल. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता मोठं ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये मैदा चाळायची चाळणी ठेवायची आहे आणि अशा प्रकारची वाटी त्यामध्ये ठेवायची आहे, कारण वाटीने आता मैदा मी तुम्हाला मोजून दाखवते. अशा प्रकारच्या वाट्या आपल्या सर्वांकडेच असतात, म्हणूनच मी या वाटीचा वापर करते. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे, म्हणजे प्रमाण आपलं अजिबात बिघडत नाही आणि बालुशाही आपली अगदी परफेक्ट बनते. आता आपण अशाच प्रकारे राहिलेला सर्व मैदा मोजून घेऊयात. मैदा मोजताना अगदी हलक्या हाताने असा प्रेस करायचा आणि नंतर या वाटीमध्ये भरायचा. खूप जास्तही प्रेस करू नका. अर्धा किलो मैद्यामध्ये 5 ते 5.25 वाटी मैदा बसतो. आता ही मैद्याची दुसरी वाटी आहे, ही तिसरी वाटी आहे, ही चौथी वाटी आहे आणि ही 5वी वाटी आहे. आता अगदी थोडासा मैदा या वाटीमध्ये शिल्लक आहे. अगदी 2 ते 3 चमचे मैदा असेल तर 5.25 वाटी मैदा हा आरामात भरतो. आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, पण एकदम चाळता येणार नाही, म्हणून आपण मैदा थोडासा या चाळणीतून काढून घेऊयात. आता अर्धा मैदा या चाळणीत शिल्लक आहे, तर आपण हा मैदा अशा प्रकारे चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे तो हलका होतो आणि बालुशाहीसुद्धा आपली मस्त हलकी खुसखुशीत बनते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात ही बालुशाही करायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट करा. मी तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण सांगितलं आहे. 500 ग्राम साखर, 500 ग्राम मैदा आणि त्यासाठी 100 ग्राम आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं, पण तुम्हाला जास्त प्रमाणात ही बालुशाही करायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता मैदा चाळून झाला की त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे यामुळे बालुशाही आपली आणखीनच चवदार लागते. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याला चव खूप छान येते. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे. तर लक्ष द्या, मी इथं बेकिंग सोडा म्हटलं नाही, बेकिंग पावडर म्हटलेलं आहे. आपल्याला यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे. हे पावडर आणि मीठ आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर मोजण्यासाठी मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचाच वापर केलेला आहे, कारण हे चमचेसुद्धा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात. मीठ आणि बेकिंग पावडर यामध्ये छान मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपण हे साजूक तूप टाकून घेऊयात. 1 वाटीला अगदी थोडंसं कमी आहे आणि वजनी प्रमाण याचं 100 ग्रॅम इतकं आहे. हे तूप आता आपण या मैद्याला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं गेलं पाहिजे, तरच आपली बालुशाही मस्त खुसखुशीत आणि भरपूर साऱ्या लेयर्सवाली बनेल. आता तुम्ही म्हणाल की साजूक तूप नसेल तर काय वापरायचं? तेल किंवा तुम्ही डाळडासुद्धा इथे वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन की बालुशाही बनवताना तुम्ही साजूक तूपच यामध्ये घालावं. साजूक तुपामुळे या बालुशाहीला अप्रतिम अशी चव येते आणि शिवाय बालुशाही मस्त खुसखुशीतसुद्धा बनते. तुम्ही इथे पाहू शकता, मैद्याला मी अगदी व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे. अशी मूठ वळली की आपली अगदी मस्त मूठ वळली जाते, तेव्हा समजावं तुपाचं मोहन यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं यामध्ये अशा प्रकारे घालायचं आहे. एकदम पाणी यामध्ये ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करून याला अगदी हलक्या हाताने हा मैदा एकजीव करून घ्यायचा आहे. या मैद्याला आपल्याला खूप जास्त मळून घ्यायचं नाही. ज्याप्रमाणे आपण गव्हाची कणिक मळतो तसं आपल्याला बिलकुल मळायचं नाही. फक्त हलक्या हाताने हा मैदा आपल्याला असा एकजीव करून घ्यायचा आहे. तर आता थोडं थोडं पाणी घालून हा मैदा मी मस्त एकजीव करून घेते. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी हलक्या हाताने मैदा मी छान एकजीव करून घेतला आहे आणि 1 वाटी पाणी मला या मैद्यासाठी लागलेलं आहे. 1-2 चमचे पाणी तुम्हाला कमी लागू शकतं किंवा यापेक्षा जास्तही लागू शकतं आणि मस्त सॉफ्ट आपलं पीठ तयार झाले.
आता हे पीठ आपण 15 मिनिटे झाकून असं साईडला ठेवून देऊया आणि लगेच बालुशाहीसाठी चाचणी म्हणजेच पाक बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथे गॅसवरती पातेलं ठेवले. गॅस सध्या बंदच आहे. आता ही साखर मी तुम्हाला वाटीने सुद्धा मोजून दाखवते. वजनी प्रमाण साखरेचं 500 ग्राम आहे आणि वाटीने मोजली तर 4 वाटी इतकी साखर भरते. 4 वाटी साखर असेल तर त्यासाठी आपल्याला 3 वाटी इथे पाणी वापरायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे. फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची आहे आणि साखरेला आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि या पाण्यामध्ये लवकर विरघळेल सुद्धा. तुम्ही इथे पाहू शकता चाचणीला मस्त उकळी यायला लागली आहे आणि यामधली साखरसुद्धा पूर्णपणे विरघळलेली आहे. आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती ही चाचणी किंवा पाक आपल्याला 4 ते 5 मिनिटे मस्त शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाक आपला मस्त शिजलेला आहे आणि पहिल्यापेक्षा दाटसरसुद्धा झालेला आहे. तर पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आज आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे, तर तुम्ही चमच्याच्या थेंबाकडे लक्ष द्यायचे. थेंब तुटताना अगदी हळूहळू आणि त्याची तार तयार होते, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे थेंब तुटला की समजावं आपली चाचणी अगदी परफेक्ट आलेली आहे. ही ट्रिक तुमच्या लक्षात येत नसेल तर आणखी एक ट्रिक मी तुम्हाला दाखवते. चमच्यामध्ये थोडासा पाक आहे तो 10 सेकंद थंड करून घ्यायचा आणि नंतर हा बोटाने पाक चेक करायचा. तर बोटाने आपल्याला अशा प्रकारे हा पाक चेक करून घ्यायचा आहे. पहा एकदा हलकीशी तार तयार होते. अगदी अशा प्रकारे आपल्याला ही चाचणी तयार करून घ्यायची. खूप कडकही तार याचा होऊ द्यायचा नाही, नाहीतर बालुशाहीवरती साखर जमा होते. आणि तुम्ही पहा अगदी परफेक्ट आपली इथे चाचणी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अगदी अशाच पद्धतीने ही चाचणी बनवून घ्या. चाचणी जर कच्ची राहिली तर बालुशाही आहे ती मऊ पडते आणि कडक झाली तर बालुशाहीसुद्धा आपली कडक होते. आता चाचणी झाली की यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा केशरी रंग घालायचा आहे. हा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता फ्लेवरसाठी आपल्याला 3 ते 4 विलायची कुटून घालायची. विलायची पावडर अशी आपल्याला शेवटीच घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी कायम राहतो. आता हा पाक आपल्याला अशा प्रकारे छान एकदा हलवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये रंग आणि विलायची पावडर अगदी छान मिक्स होईल. चाचणी झाल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही. रंग आणि विलायची पावडर घातल्यानंतर साधारण 1 मिनिटभर मी याला उकळून घेतलेलं आहे. इथे आपली परफेक्ट अशी चाचणी बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करून लगेच बालुशाही बनवायला घेऊयात. आता इथे पिठाला सुद्धा 15 मिनिटे झाले आणि पीठ छान भिजलेलं आहे. आता या पिठाला परत आपल्याला मळून घ्यायचं नाही. मी फक्त तुम्हाला याचे लेयर्स दाखवते म्हणून या पिठाला अशा प्रकारे पसरवून घेत आहे. पहा अगदी परफेक्ट आपले पीठ तयार झालं आहे. आता लगेच आपण बालुशाही बनवायला घेऊयात. बालुशाही तुम्हाला किती लहान मोठी हवी आहे तेवढं पीठ घेऊन याचा हातावरती असा गोळा तयार करायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून मध्ये होल तयार करायचं. तिथे आपली परफेक्ट अशी बालुशाही तयार झालेली आहे. तर पहा खूप सुंदर आपली बालुशाही तयार झाली. आता ही बालुशाही आपण साईडला ठेवून लगेच काही बालुशाही अजून बनवून घेऊयात. बालुशाही बनवताना याला खूप जास्त आपल्याला मळून घ्यायचं नाही. त्याचा जो खरबडीतपणा आहे आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही बालुशाही बनवून घ्यायची. तुम्ही जर याला खूप जास्त स्मूथ कराल तर याचे लेयर्स जे आहेत ते बुजून जातील आणि मग बालुशाहीला लेयर्स येणार नाहीत आणि त्यामध्ये पाक देखील शिरणार नाही. या बालुशाही बनवताना अगदी छोट्या छोट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत, कारण बालुशाही आपल्या तेलात टाकल्यानंतर 4 पट फुलतात. तर त्यासाठी बनवताना अगदी छोट्या बनवा. तर इथे आपली ही सुद्धा बालुशाही बनवून झालेली आहे. सर्व बालुशाही आपल्याला एकदम नाही बनवायची. एक घाण्यापुरत्या बालुशाही आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आणि शिल्लक कणिक आपल्याला झाकून ठेवायचे. एकदम बालुशाही जर बनवून घेतली तर हवेमुळे त्याला क्रॅक्स येऊन बालुशाही कडक होऊ शकते. तर आपल्याला वरवर बालुशाही बनवून लगेच ती तळून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे मी आता एक घाण्यापुरत्या बालुशाही बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता काही बालुशाही मी बनवून घेतल्यात. आता तयार बालुशाही आपण लगेच तळून घेऊयात. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही पिठाचा छोटासा गोळा यामध्ये टाकला आणि तुम्ही पाहू शकता त्याला अगदी हलकेसे बबल्स येत आहेत. अशाच प्रकारे आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे तयार बालुशाही टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता बालुशाहीला सुद्धा अगदी हलकेसे बबल्स यायला लागलेले आहेत. असंच तेल गरम असलं पाहिजे. बालुशाही तळताना खूप सारे पेशन्स लागतात, तर पेशन्स ठेवूनच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे. जोपर्यंत ही बालुशाही तळून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला फ्लेम अगदी लो ठेवूनच ही बालुशाही तळून घ्यायची आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता बालुशाही तळल्यानंतर हलकी झालेली आहे आणि हळूहळू ती वरती सुद्धा यायला लागलेली आहे. बालुशाहीला छान पडदे म्हणजेच लेयर्ससुद्धा सुटलेले आहेत आणि खूप सुंदर आपली बालुशाही दिसते. आता ही बालुशाही वरती आल्यानंतर लगेच आपल्याला पलटून घ्यायची नाही. खालची बाजू आपल्याला थोडीशी तळू द्यायची आणि नंतर त्याला पलटी करून घ्यायची. बालुशाही वरती आल्यानंतर सुद्धा ती खूप नाजूक असते, तर आपण त्याला लगेच टच केलं तर ती तुटू शकते. थोडीशी बालुशाही तळल्यानंतर आता ही बालुशाही आपल्याला पलटून घ्यायची. तर पहा बालुशाही खूप मस्त फुललेली आहे. आपण बनवली तेव्हा किती छोटी बालुशाही होती.
आणि याला लेयर्ससुद्धा खूप मस्त सुटलेले आहेत. अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल आपली ही बालुशाही तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही बनवून घ्यायच्या आहेत. तळताना खूप सारे पेशन्स ठेवूनच बालुशाही तळून घ्यायची. गॅसची फ्लेम मी आत्तासुद्धा लोच ठेवलेली आहे. बालुशाही पलटल्यानंतर तुम्ही नंतर थोडीशी फ्लेम वाढवली तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो आपल्याला कमी गॅसवरतीची बालुशाही तळून घ्यायची आहे. तर आता आपल्याला अशाच प्रकारे 2 ते 3 वेळेस आलटपलट करून ही बालुशाही अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि बालुशाहीला छान रंगसुद्धा यायला हवा, तरच बालुशाही आपली दिसायलाही छान दिसते. तर आता गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी वाढवली तरीही चालेल, म्हणजे बालुशाहीला छान सोनेरी रंग येईल. ही बालुशाही तळण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिटे लागतात कमी गॅसवरती. आणि तुम्ही पाहू शकता बालुशाहीला रंगही खूप छान आलेला आहे आणि तेलाचे बबल्स आहेत ते सुद्धा पूर्ण कमी झाले. तेव्हा समजावं आपली बालुशाही आतपर्यंत खुसखुशीत तळली गेलेली आहे. आणि पहा खूप सुंदर रंग याला आला आहे. अशाच प्रकारे आपली प्रत्येक बालुशाही तळून घ्यायची आहे, तरच तुमची बालुशाही अगदी परफेक्ट बनेल आणि यामध्ये पाकसुद्धा जाईल. आता बालुशाही आपली मस्त तळून झाली तर बाहेर काढून घेऊया. काढायला असा झारा मोठा घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते कढईमध्ये वापस जातं. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण हरकत नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बालुशाही करण्याची संपूर्ण कृती दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी परफेक्ट बालुशाही बनवू शकाल. तर इथे पहा खूप मस्त आपली बालुशाही तयार झालेली आहे. खूप सुंदर याला रंगही आला आहे. आता तयार बालुशाही आपण लगेच पाकात सोडून घेऊयात. बालुशाही पाकात टाकण्या अगोदर पाक आपल्याला हलकासा गरम असायला हवा, म्हणजे पाक कोमट असायला हवा. पाक तुमचा जर थंड झाला असेल तर तुम्ही थोडासा गरम करून घ्या आणि नंतरच यामध्ये बालुशाही टाका. आता अशा प्रकारे आपल्याला पाकामध्ये बालुशाही बुडवून घ्यायची, म्हणजे बालुशाहीमध्ये अगदी छान आतपर्यंत पाक मुरतो. 2 ते 3 मिनिटे आपल्याला ही साईड छान भिजवून घ्यायची आहे आणि 2-3 मिनिटानंतर परत साईड आपल्याला चेंज करायची आहे. बालुशाहीमध्ये छान पाक मुरण्यासाठी आपल्याला ही बालुशाही पाकामध्ये 7 ते 8 मिनिटे अशीच ठेवायची आहे, म्हणजे यामध्ये छान पाक मुरतो. आता यामध्ये पाक मुरतो तोपर्यंत आपण दुसरी बॅच बालुशाहीची तळून घेऊयात. आता तेलाचं टेम्परेचर आपण चेक करायचं आहे. छोटासा पिठाचा गोळा यामध्ये टाकून पाहायचा आहे. तर पिठाचा गोळा पहा हलकेसे बुडबुडे येऊन तो वर आलेला आहे. अगदी हलकंच तेल गरम आहे. पहिली बॅच तळून झाल्यानंतर मी गॅस लगेच बंद करून घेतला होता, जेणेकरून आपलं तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होईल. आणि तुम्ही पाहू शकता बालुशाहीला अगदी हलकेसे बबल्स येताना दिसतात. एवढंच तेल आपल्याला गरम पाहिजे. आता मात्र गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि अगदी लो ठेवायचा आहे. लो गॅसवरती ही बालुशाही मस्त वरती येईपर्यंत तळू द्यायची आहे. बालुशाही तळून वरती आल्यानंतर परत मी 5-6 मिनिटे तळून घेतली आणि नंतर याला पलटी करून घेते. आणि पहा खूप मस्त बालुशाही फुललेली आहे आणि लेयरसुद्धा खूप मस्त आलेले आहेत. आता या बालुशाहीला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत बालुशाही होईपर्यंत आपण तळून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता ही बालुशाही आपली तळून झालेली आहे. खूप सुंदर रंग याला आला आहे आणि मस्त खुसखुशीतसुद्धा तयार झाली आहे. बालुशाहीची एक बॅच तळण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती 10 ते 12 मिनिटे लागतात. आता ही बालुशाही खमंग अशी तळली आहे, बाहेर काढून घेऊयात. या दिवाळी फराळाला तुम्ही या पद्धतीने बालुशाही नक्की बनवून पहा. खूप सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण, अगदी डोळे झाकून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, इतकी सोपी पद्धत आहे. तर बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर सर्व बालुशाही मी तेलातून काढली. आता ही बालुशाही आपण अशीच ठेवूया आणि अगोदर पाकातली बालुशाही काढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता बालुशाहीमध्ये अगदी मस्त पाक मुरलेला आहे. मस्त रसरशीत आपली बालुशाही तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसते. लेयरसुद्धा खूप छान आलेत. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. सर्व बालुशाही आपल्याला अशाच प्रमाणे भिजवून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 मिनिटे पाकामध्ये ठेवायच्या आहेत, म्हणजे त्यामध्ये पाक छान मुरतो. आता अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या बालुशाही काढून घ्यायच्या आहेत आणि परत बनवलेल्या बालुशाही या पाकामध्ये मुरण्यासाठी टाकायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता सर्व बालुशाही मी तयार करून घेतलेली आहे. खूप सुंदर आपली बालुशाही तयार झालेली आहे. प्रत्येक बालुशाही मस्त खुसखुशीत आणि भरपूर सारे पडदे लेयर्स असणारी तयार झाली आहे. तर बालुशाही मी तुम्हाला जवळून दाखवते. पहा खूप मस्त बालुशाही झाली आहे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये माझ्या 40 बालुशाही बनलेल्या आहेत. कमी जास्तही होऊ शकतात. बालुशाही तुम्ही किती लहान मोठी बनवता त्यावरती सुद्धा डिपेंड राहतं. तर पहा ही बालुशाही आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, म्हणजे आतमध्ये तुम्हाला मस्त रसरशीत बालुशाही दिसेल आणि छान पडदे लेयरसुद्धा दिसतील. तर पहा खूप सुंदर आपली ही बालुशाही तयार झालेली आहे, अगदी खुसखुशीत. आणि ही बालुशाही संपेपर्यंत अशीच राहते आणि चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहे. आमच्या घरातील सर्वांनी ही बालुशाही टेस्ट केली आणि मला सांगितलं की खूपच अप्रतिम ही बालुशाही तयार झालेली आहे. ही बालुशाही आता मी सुद्धा टेस्ट करून पाहणार आहे. खूपच मस्त याला चव आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा आता या दिवाळी फराळीला खूप सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात
ही बालुशाही ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि आपल्या सावीज होम मराठीला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.